अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेला घरच्या घरी स्वामींना गुरुपद कसं द्यावं ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु का करावा याविषयी मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, पण तरी आज थोडक्यात सांगते। गुरु का करायचा असतो? वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे परमार्थाच्या सानिध्यात जाण्यासाठी। बघा, देवाची सेवा करणं किंवा देवाच्या जवळ जाणं इतकं सोपं नाहीये, पण आपण जेव्हा गुरूंची सेवा करतो, जेव्हा आपण गुरूंच्या जवळ जातो तेव्हा आपसुकच आपण देवांच्या जवळ जात असतो। बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण असं दिलेलं आहे की जेव्हा देव कोपतात तेव्हा गुरु आपलं रक्षण करत असतात, पण जर गुरु कोपले ना तर देव सुद्धा आपलं रक्षण करू शकत नाही। इतकं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे। गुरु आपल्याला चांगल्या मार्गाने घेऊन चालत असतात, आपल्याला चांगला मार्ग दाखवत असतात, प्रत्येक संकटात दुःखात अडचणीत आपल्या सोबत असतात। गुरु आपलं कधीही वाईट होऊ देत नाहीत आणि कधीही आपलं पाऊल चुकीच्या दिशेने पडू देत नाहीत। गुरु आपल्या आयुष्यात असणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु का करावं? तर श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, ते या जगाचे चालक पालक आहेत आणि या जगाचे पालनकर्ता, ज्यांच्या आज्ञेशिवाय झाडांचं पान सुद्धा हलत नाही, अशा स्वामी समर्थांना जर आपण गुरु केलं तर आपल्या आयुष्याचं सोनंच होणार आहे। बघा, गुरुपद करणं सोपं आहे, गुरूंच्या सेवेत येणं सोपं आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवेमध्ये टिकून राहणं हे खूप अवघड आहे आणि जे प्रत्येकाला जमत नाही। आपल्या आयुष्यात थोडे जरी दुःख संकट आले की आपल्याला असं वाटतं की मी तर स्वामींना गुरु केलेला आहे, मी स्वामींची एवढी सेवा करतो किंवा करते, तरी माझ्या आयुष्यात संकटे दुःख येतात। मग तेव्हा काही भक्त म्हणजे या सेवेतून निघून जातात। पण असं न करता गुरूंवर कायम ठाम विश्वास ठेवणं, कितीही संकट येऊ द्या, दुःख येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, पण स्वामी मी तुमची सेवा सोडणार नाही, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करत राहणार, फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि जे काही संकट आलेलं आहे त्या तुम्हाला लवकरात लवकर सोडवा, हा तेव्हा आपला विश्वास पाहिजे स्वामींवर। स्वामींवर जर आपला ठाम विश्वास असेल ना तर स्वामी आपल्या त्या संकटातून सहज सोडवतात, त्या संकटाची झळ पण आपल्याला लागत नाही। पण आपला तेवढा विश्वास पाहिजे, आपली तेवढी सेवा पण प्रामाणिक पाहिजे आणि निशंक मनाने आपण त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्यावर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, खरी भक्ती आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी असली पाहिजे, तेव्हाच आपण खरे भक्त असतो। तर गुरु का करावा तुम्हाला समजत असेल। बघा, गुरूंशिवाय हे आयुष्य जगणं हे खूप कठीण आहे। तुम्हीच विचार करा, जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत जेव्हापासून आला आहात त्या आधीचं आयुष्य कसं होतं आणि जेव्हापासून आपण स्वामी सेवा करतोय त्यानंतरचं आयुष्य कसं आहे, यामधला जो काही फरक आहे तो तुम्हाला स्वतःला कळेल। तुम्ही स्वतः तपासून बघा की आधी आपल्या आयुष्यामध्ये कोणीही नव्हतं, पण जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आले तेव्हा आपल्या आयुष्याची नौका हे स्वामी चालवत आहेत। स्वामी म्हणतात की तू फक्त अंतःकरणाने अनन्य भावे मला शरण जा, तुझा योगक्षेम मी चालवेन। बघा, आपण जर आपला हात स्वामींच्या हातात दिलेला आहे, आपलं सगळं काही आपण जेव्हा स्वामींवर सोडतो ना की स्वामी आता तुम्हीच आहात, जे काही करता आणि करता तुम्हीच आहात, जे काही आहे ते तुम्हाला सांभाळायचं आहे, इथून पुढे माझ्या आयुष्यात काही संकटे जरी आली ना तरी त्यातून मला तुम्हाला सोडवायचं आहे। जेव्हा पूर्ण भार आपण स्वामींवर सोडून देतो आणि आपण निशंक मनाने राहून त्यांची सेवा करतो ना तेव्हा खरंच खूप चमत्कारिक बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात। फक्त आपला विश्वास महत्त्वाचा आहे। थोडीही दुःख आलंय, संकट आले म्हणून विश्वास डगमगू द्यायचा नाही, तर स्वामींवर अपार प्रेम करायचं, श्रद्धा ठेवायची, अपार भक्ती आपल्या मनामध्ये असली पाहिजे। एक निस्सीम भक्त म्हणून आपण स्वामींसाठी काय करू शकतो, फक्त हाच विचार आपल्या मनात असला पाहिजे, तेव्हाच आपण स्वामींचे खरे भक्त असतो, खरे शिष्य असतो। तर बघा, तुम्हाला समजलं असेल की गुरु का करावा आणि स्वामींना गुरु का करावं। आता बघा, गुरुपौर्णिमेला स्वामींना घरच्या घरी गुरुपद कसं द्यायचं। सकाळी लवकर सुचिरभूत होऊन तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणारच आहे। मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावा, अष्टगंध लावावं आणि शक्यतो सकाळीच उठून गुरुपद देण्याचा प्रयत्न करा। त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की सकाळी आपलं मन प्रसन्न असतं, आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार नसतात आणि आपण जी काही सेवा करतो, पूजा करतो त्याचं फळ आपल्याला 100% जास्त मिळत असतं।
तर स्वामींच्या मोतीवर अभिषेक करून झाल्यावर त्यानंतर तुमच्या हातामध्ये तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे। गुलाबाचं फूल तुम्हाला नाही मिळालं, नाही घेतलं तर चालेल, पण नारळ घेणं आवश्यक आहे। स्वामींना तुम्हाला धूपदीप ओवाळायचा आहे, नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि स्वामींसमोर बसून तुम्हाला म्हणायचं आहे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आणि स्वामींना तुम्हाला म्हणायचं आहे की स्वामी महाराज, आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात, माझा शिष्य म्हणून स्वीकार करा, माझे आई वडील बंधू सखा सगळं काही तुम्हीच आहात, इथून पुढे माझं आयुष्य हे तुम्हीच चालवणार आहात, इथून पुढे तुम्ही नेहमी माझ्या सोबत राहा, मला चांगल्या मार्गाने घेऊन चला, आत्तापर्यंत माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील, कोणते वाईट कर्म घडले असेल त्याबद्दल मला क्षमा करा स्वामी, पण इथून पुढे माझ्याकडनं त्या चुका घडणार नाहीत किंवा कोणतेही वाईट कर्म माझ्या हातून होणार नाहीत, याची काळजी तुम्ही घ्या, माझ्या चुकांना तुम्हीच आळा घाला आणि मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा, माझ्या कुटुंबावर माझ्यावर तुमची कृपा तुमचा आशीर्वाद असू द्या आणि सदैव आमच्या सोबत राहा, असं तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे। आणि त्यानंतर ते नारळ आणि गुलाबाचं फूल तुम्हाला स्वामींसमोर ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे बघा, त्यानंतर तुमच्या हातामध्ये तुम्हाला एक पळी भरून पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धार्याम्यहम शिरसाट धार्याम्यहम। हा जो मंत्र आहे तो तुम्हाला हातात पाणी घेऊन म्हणायचं आहे आणि नंतर ते तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे, लक्षात घ्या। तर अशापर्यंत तुम्हाला स्वामींना घरच्या घरी गुरुपद द्यायचं आहे। त्यानंतर ते नारळ आणि गुलाबाचं फूल तुमच्या जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल, मठ असेल तर तुम्ही तिथे जाऊन ठेवू शकता किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल स्वामींच्या केंद्रामध्ये जाण्यासाठी तेव्हा तुम्ही ते नारळ ते जाऊन ठेवू शकता। आता बघा, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ताई, आमच्या घरामध्ये मांसाहार केला जातो, तर आम्ही पण आम्हाला इच्छा आहे स्वामींना गुरुपद देण्याची, मग आम्ही देऊ शकतो का किंवा आम्ही स्वामींना गुरु करावं की नाही? तर मी तुम्हाला एकच सांगेन बघा, जेव्हा आपण गुरुपद देताना स्वामींना प्रार्थना करतो की तुम्ही माझ्या नेहमी सोबत राहा, आमच्या आयुष्यातली सगळी संकटे दुःख दूर करा, तेव्हा तुम्हाला हे म्हणायचं आहे की स्वामी, माझ्या परिवारामध्ये मांसाहार केला जातो, पण माझ्या परिवारातला किंवा माझा मांसाहार लवकरात लवकर सुटू द्या, आम्हाला सगळ्यांना तुमच्या सेवेमध्ये आणा, ही तुम्ही स्वामींना प्रार्थना करू शकता। कारण की बघा, शेवटी करता आणि करिता फक्त आणि फक्त स्वामी आहेत, तुम्ही फक्त सेवा करा। तुम्ही जरी मांसाहार करत असाल तर तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता, काहीच हरकत नाही। स्वामी ठरवतील की तुमचा मांसाहार सोडायचा की नाही, तुम्ही आधी सेवेत या, स्वामींना गुरु करा, त्यानंतर स्वामी ठरवतील ना की तुमचा मांसाहार कधी सोडायचा, काय सोडायचा, आणि जेव्हा तुम्हाला स्वामी नावाची गोडी लागेल ना तेव्हा तुमचा मांसाहार हा आपोआप सुटेल आणि स्वामी तो सोडून घेतील, तुमच्या परिवारातला सुद्धा सोडून घेतील। जे काही आपले वाईट कर्म असतात, वाईट गुण असतात ना, ते स्वामी हळूहळू आपल्याकडनं ते सोडवतात आणि आपल्याला एक चांगला व्यक्ती, चांगला भक्त बनवत असतात। तर तुम्ही जरी मांसाहार करत असाल तर तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता, काहीच हरकत नाही, स्वामींची सेवा तुम्ही करू शकता। आणि आपल्या भक्तांचं काय काम आहे? स्वामींची सेवा करणं, स्वामींवर निशंक विश्वास ठेवणं, त्यांची प्रामाणिकपणे सेवा करणं, आपले कर्म चांगलं ठेवणं, स्वामींनी आपल्याला जी काही शिकवण दिलेली आहे त्यानुसार आपल्याला वागायचं आहे आणि आपले कर्म चांगले ठेवून स्वामींची रोज आपल्याला सेवा करायची आहे। फक्त या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या भक्तांच्या, आपल्या शिष्यांच्या, त्याच आपल्याला करायच्या आहेत। बाकी स्वामींना आपल्याला आपल्या सेवेचं फळ कधी द्यायचं कधी नाही हे ठरवणारे स्वामी आहेत। आणि लक्षात घ्या, योग्य वेळी स्वामी एवढं देतात ना की आपल्याला मागायची पण गरज पडत नाही, फक्त आपला विश्वास खूप महत्त्वाचा आहे। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शेअर सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।